ये लेसन डिस्कस करने वाले थे। ओके, तो ठीक है। एग्जाम्पल फर्स्ट, प्रैक्टिस सेट। प्रैक्टिस सेट 6.1, क्वेश्चन नंबर 1, x² + 9x + 18। ओके, आता मराठीत सांगतो तुम्हाला, सगळं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। एक्झाम्पल काय, x² + 9x + 18, 9x + 18। याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये सोडवायचं कसं, कसं सोडवायचं हे लक्षात आलं पाहिजे। याच्यामध्ये सोडवायला एक ट्रिक आहे। काय आहे ट्रिक आहे? याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की 2 नंबर दिलेले अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, बरोबर आहे, म्हणजे अल्जेब्रा विषयाचा आहे। मग याच्यामध्ये कशी ट्रिक लक्षात ठेवायची? हा काय आहे 18 आणि हा काय आहे 9, हा 9 आणि हा काय आहे 18। याच्यामध्ये 2 नंबर असे शोधा, 2 नंबर ऐसे सॉल्व ढूंढो, ऐसे फाइंड आउट करने, ऐसे ढूंढने, असे शोधायचे की ज्या नंबरांची मल्टिप्लिकेशन 18 येईल आणि ज्याची ऍडिशन 9 येईल। ज्याची मल्टिप्लिकेशन किती आली पाहिजे 18 आणि ज्याची ऍडिशन काय आली पाहिजे 9 आली पाहिजे, बरोबर। 3 and 6, व्हेरी गुड। बघा 3 6 18, 3 और 6 9, खत्म बात। तो हे लिहिताना 3 आणि 6 किती होतात 9। मग इकडे लक्ष द्या, x² प्लस हा काय 3x प्लस हा काय 6x, कळालं का? हा स्प्लिट केला आपण, नाही हे बघा 6x आणि 3x किती झाला 9x, आणि हा 18 जसाच तसा। फक्त एक स्प्लिटिंग साठी आपल्याला एवढी मेथड लागेल। एवढं करणं, एवढं समजणं आपल्याला फार गरजेचं आहे। समजतंय? आता पुढे, आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 2 तुकडे झालेले आहेत। ओके, आता याच्यामध्ये 2 तुकडे झालेले आहेत, आपल्याला याच्यात काय करावं लागेल, एक गोष्ट कॉमन काढावं लागेल, आणि ती म्हणजे काय x। काय वो चीज x जर कॉमन घेतला तर इथं काय होईल x + 3। बघा x, आता हा x² आहे, x² कसा असतो x × x, x × x x², म्हणजे हा x² आहे, तर याच्यातला एक x काय आला कॉमन, या 3x मधला पण एक x काय आला कॉमन प्लस। ओके, आता याच्यातली काय गोष्ट कॉमन निघू शकते? आता x तर काय निघणार नाही, बरोबर आहे। मग याच्यात एक नंबर निघेल कॉमन, आणि तो नंबर म्हणजे काय 6। बघा 6 कॉमन निघला, इथं काय उरला x प्लस, इथं काय उरेल रे 18। कसं काय 6 कॉमन आलेला आहे, इथं 3, 6 3 = 18। कॉमन काढता पण आलं पाहिजे, आपल्याला कॉमन काढणं शिकलं पाहिजे। त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि तुम्हाला घरी टाकणार, कळतंय का? मी सांगितलं होतं की हे व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला घरी टाकतो, कारण फार गरजेचं आहे। काय फार गरजेचं। ओके, समजलं? मग इथं ब्रॅकेट बघा, हे जर तुम्ही सॉल्व केलं ना, हे जर सॉल्व केलं ना, तुम्हाला पुन्हा ही लाईन भेटेल। करून दाखवतो सहज, बरं का, सहज म्हणून। x × x x², 3 × x 3x, 6 × x 6x, 3 6 18, आलं का हे पुन्हा? मग ऑब्वियस आहे x² 3x 6x काय झाला 9x + 18, पुन्हा आला क्वेश्चन। आलं लक्षात? म्हणजे आपण केलेले फॅक्टर कसे आहेत बरोबर आहे, आपण केलेले फॅक्टर कसे आहेत बरोबर आहे। मग इकडे लक्ष द्या, इथं 2 टर्म सारखे आल्या, x + 3, x + 3, इकडे पण x + 3, इकडे पण x + 3, या दोघांपैकी एकच घ्यायचा x + 3। ओके, दुसरी एक टर्म आहे कोणती, हा एक x आणि हा +6 झालं। एक्झाम्पल सॉल्व झालं। आता तुम्ही जर हे दोघं टर्म एकमेकांना मल्टिप्लाय केला तर तुम्हाला पुन्हा ही टर्म मिळेल। चेक करायचं, बघा करून बघूया। x + 3 × x + 6, बघा बरं का, याच्याने याला पुन्हा याच्याने याला मल्टिपल करायचं, नंतर याच्याने याला पुन्हा याच्याने याला मल्टिपल करायचं। ओके, पहिले याच्याने याला, ओके 1 2 3 4। ओके, करू x पहिलं, x × x
एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 6 इंटू एक्स 6x प्लस आता याच्याने झालं. ओके, आता याच्याने 3 इंटू एक्स 6 3 जा बघा एक्स स्क्वेअर प्लस 6 3 9x प्लस 18 झालं एक्झाम्पल. हे बघा क्वेश्चन तो सारखाच आहे. म्हणजे आपण जे फॅक्टर काढलेले आहेत हे कसे आहेत, बरोबर आहे. हे कसे आहेत, बरोबर. याची काही गरज नाही, हे नाही सोडवावं लागत. हे फक्त तुम्हाला पडताळा करायला दिलेलं आहे. मी फक्त समजून सांगितलं पहिला क्वेश्चन होता म्हणून. समजतंय का? नक्की? काही अडचण? आता तुम्ही हे न लिहिता हे राईट करायचंय. ओके, अडचण असेल तर पुन्हा कोणाला विचारू शकतात. लिहा पटापटा. लक्ष द्यायचं इकडे. आता दुसरं एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आली पाहिजे 9 आणि ऍडिशन आली पाहिजे -10. पण निगेटिव्ह पाहिजे आणि हा पॉझिटिव्ह पाहिजे. असे दोन नंबर शोधा. माइनस प्लस 10 नाही ना, हे देखो -9 प्लस 10 9 10 जा 90 होऊन जाईल ना. कसं काय चालेल? 1 चलेगा. वेरी गुड. -9 और यहाँ पे 1, वो भी निगेटिव चाहिए, पॉजिटिव नहीं भाई. आधी खबर मत बता दीजिए. क्यों? क्योंकि देखो माइनस माइनस प्लस 9 1 जा 9 -9 एंड -1 इज -10. -9 -1 is a -10 and minus plus 9 1 जा 9. ओके, ध्यान देना आगे. एक्स स्क्वायर माइनस 9x -1 है, मीन्स क्या लेंगे x प्लस 9. ओके ओके ओके, इसमें से हम लेंगे x कॉमन. क्या लेंगे? x कॉमन लेंगे इसमें से. चलो यहाँ पे x निकल गया, यहाँ पे क्या बचा x माइनस, यहाँ पे x आ गया बाहर, क्या आया 9 माइनस. इसमें से कुछ निकालने वाला नहीं है, यानी कि सबको क्या मल्टीपल होता है 1. क्या होता है 1. तो यहाँ पे आ गया 1, यहाँ पे x. देखो यहाँ पे माइनस है तो हमें लेना पड़ेगा यहाँ पे माइनस. क्यों? क्योंकि माइनस ऑफ माइनस प्लस, माइनस माइनस प्लस, यहाँ पे देंगे हम 9. ओके, ओनली 1 कॉमन निकला है. देखो x 1 जा x माइनस प्लस माइनस 1 9 जा 9 1 जा 9 माइनस माइनस प्लस. ओके, देखो ये टर्म और ये टर्म हो गई सेम सेम. ही टर्म आणि ही टर्म झाली का बरोबर? ओके, लक्ष द्या. x -9 आणि ही टर्म काय अजून एक x -1. या दोघं टर्म पैकी एकच टर्म आपल्याला घ्यायची. ओके, हे दोघं ज्यावेळेस तुम्ही हे ब्रेक करणार, ज्यावेळेस हे सॉल्व्ह करणार, ज्यावेळेस हे तोडणार, ज्यावेळेस मल्टिप्लाय करणार, त्यावेळेस पुन्हा हेच मिळणार. ओके, समजलं एग्जाम्पल? पुन्हा एक वेळेस सांगतो, नीट लक्ष द्या. एक्स स्क्वायर माइनस 10x प्लस 9, ये हमें एग्जाम्पल दिया है. हमें ऐसे दो नंबर ढूंढने जिनकी मल्टीप्लिकेशन 9 आएगी और जिनकी एडिशन -10 आएगा. ध्यान में आ गया? तो हमें ऐसे दो नंबर आपको मिल चुके हैं. वो है एक -1 और दूसरा है -9. जैसे कि माइनस ऑफ माइनस प्लस होगा, माइनस माइनस प्लस होगा, माइनस इंटू माइनस का है ना, प्लस होगा 9 1 जा 9, देन -9 एंड -1 इज -10 -10. तो -10 के लिए हमें ये एग्जांपल मिला है. ओके, देखो ध्यान देना है. -9 -1 इज -10 और ये 9. तो हमने ये नंबर दोनों उठा के यहाँ पे डाले. एक्स स्क्वायर -9x -x प्लस 9. ओके, हमने इसमें से क्या कॉमन ले लिया? x कॉमन ले लिया. यहाँ पे x -9 माइनस से ये 1 कॉमन लिया, x -9. ये बोथ आर द सेम. ये बोथ नंबर क्या है? सेम. यानी कि ये और ये ब्रैकेट सेम है, इसमें से एक ही ब्रैकेट लेंगे यहाँ पे और x -1. ये हमें एग्जाम्पल सॉल्व हो गया. ये हमें एग्जाम्पल सॉल्व हो गया. समझ में आ गया बात? बिल्कुल समझ में आ गई बात? ध्यान में आ गया? दुसरं काय रे तुझ्या मेंदूत? मेंदू आहे तुझ्याकडे? व्हेरी गुड. राइट डाउन. ओके, ध्यान देना है. नेक्स्ट एग्जाम्पल, y² + 24y + 144.
देन 24, यहाँ पे आएगा 144। तो हमें ऐसे दो नंबर सॉल्व करने हैं, हमें ऐसे दो नंबर ढूंढने हैं जिनकी मल्टीप्लीकेशन 144 आएगी और जिसकी एडिशन ये 24 आएगी। वेरी गुड, 12 एंड 12। देखो 12 12 दा 144, 12 प्लस 12 इज 24। ध्यान देना है, y स्क्वायर प्लस 12x प्लस 12x प्लस 144 इज इक्वल टू 0। ओके, इसमें से हम क्या कॉमन लेंगे? इसमें से हम क्या कॉमन लेंगे? 12y कैसे लेंगे? y, ओनली y, यहाँ पे क्या बचेगा? y प्लस 12। ओके, प्लस इसमें से क्या कॉमन लेंगे? 12। यहाँ पे क्या बचा फिर? ओनली y प्लस 12। 12 144 कैसे? 12 12 था 144। ओके, यहाँ पे 0। देखो ये टर्म और ये टर्म आई सेम। ओके, लिख लो y प्लस 12 एंड देन ये और ये y प्लस 12। खत्म बात, खत्म एग्जाम्पल। इट्स अ वेरी सिंपल एग्जाम्पल। समझ में आ गया? बिल्कुल। आपके दिमाग में आ गया? दिमाग है ना? वेरी गुड, राइट डाउन। ओके, नेक्स्ट एग्जाम्पल, एग्जाम्पल नंबर 4। एग्जाम्पल नंबर 4, ध्यान देना है हमें ये नंबर के लिए। आपको क्या करना है? हाँ चलो मुझे बताओ ये कैसे करना है। तो पहले आपकी ये 3 एग्जाम्पल अलग है, चौथा एग्जाम्पल है, कैसे करेंगे? तो ध्यान देना, ये नंबर थोड़ा सा अलग है, ये क्वेश्चन थोड़ा सा अलग है। ये क्वेश्चन हमें कैसे सॉल्व करना है वो ध्यान देना है। ओके, हाँ तो क्या करने का है? हाँ बताओ रे तू। हाँ ध्यान देना है, ठीक है ठीक है, अच्छा है। यहाँ पे 2 के कोई मल्टीपल नहीं है भाई। हाँ ध्यान देना है, हमें क्या करना है? यहां से उठाना है ये 5। ओके, यहां से उठाना है 5 और यहां से उठाना है -10। तो -10 इंटू 5, 10 फायदा 50 प्लस माइनस माइनस, और ये क्या है? 5। ये 5 है ना? ओके, तो ऐसे दो नंबर बताओ। समझ में आ गए कैसे 50 किया मैंने? तो समझ लगा तुम्हाला कैसे 50 केलं? हाँ तो क्या करना है आगे? क्या करोगे? ऐसे दो नंबर बताओ जिसकी मल्टीप्लिकेशन 50 आएगी और जिसकी एडिशन 5 आएगी। कैसे 25? असे दोन नंबर सांगायचे ज्यांची मल्टिप्लिकेशन -50 येणार आणि ज्याची एडिशन 10 येणार। 10 और 5, लेकिन 10 5 15 हुई। गुड, हाँ माइनस गया। 10 - 5 इज 5। 10 5 50 प्लस माइनस माइनस, निकल गया मैं नंबर। ओके, तो ध्यान देना, लिखो मत। 5y स्क्वायर माइनस, ये पहले लिखेंगे। ओके, क्योंकि यहाँ पे 5 है, ये 5 सिंपल जाएगा हमें। 5y बाद में 10y माइनस 10। ओके, तो ध्यान देना, इसमें से क्या कॉमन निकलेगा? थ्रू आउट 5y कॉमन निकलेगा। क्या निकलेगा? 5y कॉमन निकलेगा। तो यहाँ पे बचा ओनली y। 5y इंटू y, y स्क्वायर माइनस इस 5y इज कॉमन हियर अ 1। यहाँ से क्या कॉमन निकलेगा? 10। यहाँ पे बचा y माइनस 1, देन y माइनस 1 एंड हियर 5y प्लस 10। खत्म एग्जाम्पल। ये सेम है ना? इसमें से एक ही टर्म लो, दूसरा 5y प्लस 10। खत्म हो गया एग्जाम्पल। समझ में आ गई एग्जाम्पल? राइट डाउन फटाफट।